नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज ट्रेड डील, अमेरिका आणि भारत याच्यामध्ये झालेल्या ट्रेड डील याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताशी ट्रेड डील केलेला आहे आणि तो प्राथमिक ढाचा मुलाखतीमध्ये भारताचे विदेश मंत्री जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून जनतेपुढे आलेला आहे. आणि या ट्रेड डीलमुळं भारताला मोठ्या स्वरूपाची गुंतवणूक येईल, इथे रोजगार येईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. असं असलं तरी या ट्रेड डीलमुळं भारताचं नुकसान होणार आहे. भारतामध्ये अमेरिकेचे डेअरी प्रोडक्ट्स तसेच अन्नधान्य, मका आणि अशा प्रकारचं घुसखोरी भारतामध्ये होणार आहे आणि त्याला मुक्त परवानगी भारत सरकारने दिलेला आहे. आणि अमेरिकेच्या धोरणाप्रमाणे अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरण आणि अमेरिकेचं पूरक, अमेरिकेला फायद्याचं होईल असं ट्रेड डील या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं मोदी सरकारचं अपयश आहे. मोदी सरकार अमेरिकन मंत्रालयामार्फत आपली धोरण ठरवू पाहत आहेत किंवा ठरवली जात आहेत. त्यामुळे भारताचा कधी नव्हतं एवढं नुकसान झालेलं आहे आणि होणार आहे. संभाव्य आयात निर्यात धोरणाच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी टेरिफ घोषणा केली त्याचा फटका भारताला बसणार आहे. साधारणपणे भारताची जी आयात आणि निर्यात आहे याच्यावर मोठ्या प्रमाणात हा फटका बसणार आहे. भारतातील निर्यात मालावर साधारणपणे 3% आयात शुल्क अमेरिका ही पूर्वी लावत होती, परंतु आता टॅरिफ 50% घोषित केल्यामुळे त्यानंतर त्याच्यात सवलत म्हणजे 18% दिली असं सांगितले असल्यामुळे जवळजवळ भारताला 15% एक्स्ट्रा टॅरिफ द्यावा लागणार आहे. निर्यात आयात शुल्क अमेरिकेला द्यावे लागणार आहे. तथापि अमेरिकेहून आपल्याकडे येणारे जे काही साहित्य आहे, मग शेतमाल आहे, डेअरी प्रोडक्ट आहेत, मका आहे, जूट आहेत, सोयाबीन आहे, याच्यावर भारत पूर्वी साधारण 17 ते 18% टॅरिफ लावत होते, आयात शुल्क लावत होते. तो आयात शुल्क भारत आता माफ करणार आहे. एकूण 3%च्या खाली येणार आहे, म्हणजे 1-2% कमी येणार आहे. म्हणजे भारतीय मालावर जवळजवळ निर्यात झाल्यानंतर भारताला आता 15% टॅरिफ द्यावं लागणार आहे. तर अमेरिका जी आपल्यामध्ये येत होती, त्यांचा माल आपल्यामध्ये येत होता, तो आपण त्यांना 17 ते 18% आपण त्यांच्यावर टॅरिफ लावून आपल्याला त्याचा फायदा होत असे. पण आता उलटा होणार आहे. अमेरिकेच्या मालावर आपण कुठल्याही प्रकारचं आयात शुल्क ठेवणार नाही, परंतु भारताचा माल जो जाईल त्याला 18% टॅरिफ आपल्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे काही आता धोरण आहे ते भारताला मारक ठरणार आहे आणि त्याचा परिणाम भारताच्या शेती व्यवसायावर होणार आहे. अमेरिकेचे आलेला सोयाबीन आहे किंवा कापड आहे, जूट उद्योग आहे, मका आहे, हे स्वस्तामध्ये आपल्याला मिळणार आहे, अमेरिकेला मिळणार आहे. आणि त्याच्या अमेरिकेला फायदा होणार आहे, पण भारताचा माल तिकडे जाईल, त्याच्यावर टॅरिफ असल्यामुळं भारताची निर्यात देखील घटणार आहे. याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे. मराठवाड्यामध्ये जे सोयाबीन आहे त्या पिकाच्या शेतकऱ्यांवर बसणार आहे फटका.
जूट शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच ते ट्रायबल एरिया आहे, जम्मू काश्मीरसारखे जे काही पहाडी इलाके आहेत तिकडून अन्नधान्य फ्रूट्स फळ आणि फ्रूट्स आपल्याकडं मिळत होते त्याच्यापेक्षा स्वस्त दरात अमेरिकेचे फ्रूट्स फळं आपल्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं उत्तराखंड असो, जम्मू काश्मीर असो, हरियाणा असो, त्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. एकूण ट्रेड डीलचा फायदा अमेरिकेलाच जास्त आणि भारताला नुकसान करणारा आहे. अमेरिका ही भांडवलशाही आहे, भांडवलशाही लोकशाही आहे आणि यांना भांडवलदारांचा पडलेला आहे, यांच्या स्वतःच्या ट्रेड डीलवर पडलेला आहे आणि या ट्रेड डीलमध्ये मोदी सरकार पूर्णपणे फसलेलं आहे. मोदीचे विदेश मंत्री असो, व्यापार मंत्री असो, अनिल अंबानी असो किंवा अडाणी असो, यांच्या सोयीसाठी, यांच्या फायद्यासाठी भारताचं धोरणे अमेरिकेचे धार्जिने चाललेले आहेत आणि त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्याचा गंभीर फटका भारतावर बसणार आहे. भारताचा GST कमी होणार आहे आणि ही गंभीर धोका कुठल्याही प्रकारचं शासन सांगत नाही. संसदेला देखील अंधारात ठेवलं जात आहे. तसेच जे प्रिंट मीडिया आहे, मेनस्ट्रीम मीडिया आहे, ज्याने भारताबद्दल बघणं गरजेचं आहे, ते देखील या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत नाही आणि सरकारला सोयीच्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे ट्रेड डील हे गंभीर बाब आहे आणि अमेरिका करणारी ट्रेड डील हे भारताचा घातक करणार आहे आणि भारताच्या एकूण व्यापारी धोरणामध्ये संपूर्ण अमेरिकेचा हस्तक्षेप होणार आहे. संरक्षण भूमिका पण त्याच पद्धतीनं आहे. भारताने आयात निर्यात कोणाला करावी, कोणाकडनं तेल घेऊ नये याचे निर्बंध आता अमेरिका लावत आहे आणि अमेरिकेच्या सरकारला फायदेशीर व्हावं असं धोरण आपलं ठरत आहे. त्यामुळं मोदी सरकार यांचं जे काही आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी धोरण आहे ते तर विफल झालेलं आहे आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. डॉलर प्रति रुपया 91 रुपये गेलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी NDAचे खासदार गप्प बसलेले आहे, RSS गप्प बसलेले आहे आणि गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं हे जे धोरण आहे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं सरकार किंवा सरकारवर टीका करणारी जी काही माध्यमं आहेत त्याने आता जागृत झालं पाहिजे. सरकारच्या धोरणाचं पोलखोल केलं पाहिजे आणि सरकारला ठिकाणावर आणलं पाहिजे असं एकंदर चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.